नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. नोटरी संदर्भातच एक छोटीशी माहिती घेऊन आपल्याला मिळालेली आहे की जेव्हा आपण नोटरीचं रजिस्टर मेंटेन करतो तर ते नोटरीच्या रजिस्टरचे ते कॉलम असतात सगळे की सगळे सिरियल नंबर, नेम ऑफ द पार्टीज, कंटेंट ऑफ द डॉक्युमेंट आणि मी प्रिस्क्राईब फी, नोटरी फी वगैरे. आणि इकडं या साईडला पार्टी सिग्नेचर आणि नोटरी सिग्नेचर. तर कधी कधी पार्टी सिग्नेचर करताना आपल्या सिग्नेचरच्या तिथं करतात किंवा कधी कधी आपली पण चुकून पार्टीच्या तिथं होऊ शकते. जास्त करून पार्टी सिग्नेचर करताना आपल्या जागेमध्ये ते करतात आणि एकदा पार्टी गेली की मग आपल्याला काही करता येत नाही. तर तेव्हा चालू शकतो, कारण आपली सिग्नेचर तुम्ही त्या खाली पण करू शकता. समजा एखाद्या पार्टीने सिग्नेचर जी केली ती माझ्या सिग्नेचरच्या तिथे केली तर तुम्ही तिथं तुमची साईन करू शकता. पण असं आहे की जेव्हा ते नोटरीला रजिस्टर चेकिंगला जाणार आहे तेव्हा कदाचित ते तुम्हाला असा रिपोर्ट येऊ शकतो की पार्टी हॅज साईन इन डिफरंट कॉलम. त्यामुळे आपल्याला ते नको आहे. मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा पण तुमचं नोटरी रजिस्टरवर जे पार्टी सिग्नेचर करतात अक्षरशः त्यांना इथं दाखवायचं, इथं सही करा, इथं सही करा असं दाखवून आपल्यासमोरच सही करून घ्या. आपल्यासमोर सगळ्या सिग्नेचर झाल्या तर ते योग्य जागेत होतील. आणि एखादी मिस्टेक तुमची चालू शकते, पण 2-3 डॉक्युमेंटवर तुमचं आलं तर कदाचित ते रिपोर्टमध्ये येईल की पार्टी हॅज साईन इन डिफरंट अँड रॉंग कॉलम. त्याचा काय इफेक्ट होत नाही, कारण तो रिपोर्ट तुम्ही जरी सबमिट करायचा असतो पुढं त्याचा काही इफेक्ट होत नाही. पण मला असं वाटतं की तुमच्या रिपोर्टमध्ये काही म्हणजे असं यायला नाही पाहिजे की आपल्याकडनं काही चुका आहेत. हे तुमच्या हातात आहे. थँक्यू, बाय.